एक तर म्हणजेच धनेश्वर हा देखील एक नामवंत खेळाडू होता मालजीपाडा या टीमचा, तो देखील डगआउट मध्ये आहे. त्यानंतर प्रसन्न भोईर ज्यानं मागचं सीझन गाजवलं होतं, म्हणजे संपूर्ण मालजीपाडा टीमचा विचार केला आपण तर त्या संपूर्ण टीम मधील असा एकमेव खेळाडू प्रसन्न भोईर होता ज्यानं त्या टीमसाठी सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तो प्रसन्न भोईर देखील डगआउट मध्ये जाऊन बसलाय. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेल्या त्या 11. संदीप येतो खेळण्यासाठी. ऑफ साईडला हलकासा कट केला गेलाय. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे. चेंडूला फील्ड केलं गेलं. या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्ती अखेर आपण मालजीपाडा मास्टर्स या टीमची धावसंख्या पाहतोय 12. आमच्या संगीत या ठिकाणी आणखीन एक नामवंत समालोचक ज्याने आणखीन अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या आवाजाच्या माध्यमातून शुक्रिया भरत सर। सभी क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। दो बैटर मैदान पर है। पहला मुकाबला आप देख रहे हैं और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 12। एक बेहतरीन मुकाबला गेंदबाजों में चर्चा होती हुई और एक खूबसूरत मैदान पर, ऐतिहासिक मैदान पर ये मुकाबले आप देख रहे हैं। पहला 2025 का ये पहला मुकाबला और लाजवाब क्रिकेट आप देख रहे हैं। 2025 2024 आणि 25 जहीर भाई या दोन्ही टीमच्या विषयी जर म्हणायचे गेले की 2024 आणि 25 हा जो हंगामा होता आगरी समाज सामाजिक संस्थेचा या पूर्ण 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये या दोन्ही टीमचा परफॉर्मन्स काय होता, तर ह्या दोन्ही टीमच्या विषयी म्हणायचं गेलं जहीर भाई तर मागच्या सीझन मध्ये या दोन्ही टीमला तितकंसं यश प्राप्त झालं नाहीये। जर मालजीपाडा टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर त्या सीझन मध्ये 3चं पारितोषिक पटकावलं होतं आणि दहिसर टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर स्पर्धा क्रमांक 4 जी स्पर्धा जय धारावी मुर्दा मास्टर्सच्या माध्यमातून 4 आणि 5 जानेवारी 2025 मध्ये आयोजित केली होती त्या ठिकाणी देखील दहिसर संघानं क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलं होतं। तर या दोन्ही टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं दोन्ही टीम मध्ये इतकासा फरक नाहीये। जर दिग्गज समालोचक आमचे मार्गदर्शक तुकारामजी मांगेला सरांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम तुकाराम सर, आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत। क्या बात आहे, यावेळेस नक्कीच मला वाटतं स्विचची चिटचा प्रयत्न केला होता संदीपनं। एक आतुरता होती संदीपला की 40+ क्रिकेट आणि 40 मध्ये माझं पदार्पण कधी होईल जहीर आणि मला कधी पुढे खेळण्यासाठी मिळणार आहे। आता मात्र ती संधी आली। फलंदाज पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। हे चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय। बाईच्या स्वरूपात फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी दिली जाईल। एका धावेनं धावसंख्या झाली आहे मालजीपाडा मास्टर्स या टीमची, ती म्हणजे 13 रन हुए हैं। बरसर जी आपने सही जिक्र किया क्योंकि यहाँ पर दोनों टीमों ने 2024-2025 में तीसरा प्राइज हासिल किया है, मगर अब इस मुकाबले में उनकी अपेक्षा होगी कि ये पहला इनामों का दशा हो जाए और मगर देखना होगा कौन सी टीम हावी हो जाती। अगली गेंद सचिन गेंदबाजी करने के तैयार। ऑफ स्टंप पर गेंद थी, कट करना चाहते मगर अंपायर को में व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 14 रनों पर जाती हुई। मी सुरुवातीला जहीर म्हटलं होतं की मागच्या वर्षी तुमच्याकडून काय घडलंय, काय चुका घडल्या गेल्यात, कशा प्रकारे आपल्याला पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं, कशा प्रकारे आपण काही मॅचेस जिंकल्या होत्या, या सगळ्या गोष्टी मात्र मागे टाकून मात्र आपल्याला नव्या पर्वाची सुरुवात या ठिकाणी करायची। ऑफ साईडला चेंडूला कट केला गेला। पॉइंट रिझन मध्ये मिलिंद भगत त्या ठिकाणी तैनात आहेत। या फटक्यावर देखील फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल। धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15। सगळ्यात महत्त्वाचं काय जहीर तर पहिलं षटक जे पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं त्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मालजीपाडा टीम कडून झाली नाहीये। सही का भरसर जी, बल्लेबाजियों को खोलना है। 5 ओवर का ये मुकाबला है। अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप पर आउट साइड पर गेंद को खेला। गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाए 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर, मगर आप देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा। मगर नहीं, बल्लेबाज सेफ है और इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 16 रनों पर। 30 षटक चालू असताना आपण पाहत एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी आप देख रहे हैं। 17 रन बने हैं। नारंगीचं मैदान आणि 50च्या पलीकडे धावसंख्या जहीर खूप महत्त्वपूर्ण असते, त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागेल।
मालजीपाडा या टीमला. मगाशी आपण चेंडू पहिला आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला होता, तो ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केला संदीपनं. लेफ्ट हँड बॅटर्स आहेत आणि असं नाही आहे की सकाळची वेळ सुरू आहे, मोठे फटके येत नाही आहेत, हा विषय या मैदानावर मुळीच नाही आहे. फुल टॉस मिस केलाय, अगदी पुढे चेंडू टाकला होता, हा चेंडू मिडल करायला हवा होता संदीप कडून, मात्र पुन्हा एकदा चुकी. आता मात्र कपाळावर हात मारून चालणार नाहीये. धाव संख्या अगली गेंद सचिन गेंदबाजी पर है, शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर गए, गेंद को ऑन साइड पर खेला, गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा एक ही रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी. और भरत सर जी आपने सही जिक्र किया कि इस मैदान पर गेंद फुल टॉस आएगी, उसको अगर आप मिस कर जाएंगे तो आपको ये मौके बार बार नहीं मिलेंगे, क्योंकि एक एक गेंद बहुत ही बेहतरीन अंदाज में खेलेगी. 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची भी 18 रनों पर, मुझे 6 की सरासरी आप देख रहे हैं भरत सर जी. मगर आने वाली 12 गेंदों का खेल आना बाकी है, क्या ये 12 गेंदों में कितने रन बना पाएंगे? 12 गेंदों का खेल आना बाकी है. अब बल्लेबाजों को खुलना होगा और गेंद को हवाई सफर में भेजना होगा भरत सर जी, क्योंकि आने वाली 12 गेंदों में कमाल 20 से 25 रन आपको जोड़ने होंगे. नक्कीच नक्कीच अपेक्षा हीच असेल की येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमसे कम 20 पेक्षा अधिक 20पेक्षा अधिक धावा या मालजीपाडा टीमला बनवाव्या लागतील. 6च्या सरासरीनं मालजीपाडा मास्टर्स टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ जहीरनं ज्याप्रमाणे उल्लेख केला, आता तुम्हाला तुमचे हात खोळावेच लागतील. कारण असं नाही आहे की विकेट पडलेत जहीर, कारण विकेट देखील तितक्या मालजीपाडा टीमच्या पडल्या आहेत, म्हणजे अजूनही 40चे खेळाडू मालजीपाडा टीममध्ये अवेलेबल आहेत डगआउटमध्ये. त्यामुळे इथे मात्र आपले हात खोळावेच लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यतीन एक नामवंत टेनिस क्रिकेट खेळाडू आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. आडव्या बॅटने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता संदीपनं, मात्र बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू मात्र यष्टीरक्षक मुकेश गावड यांच्या हातामध्ये विसावतोय. एक चांगला चेंडू हाताळला गेला यतीन कडून. सही कहा सर जी, एक बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. यतीन गेंदबाजी पर है, पर लेकिन वाइड यॉर्कर डालने का प्रयास था और बल्लेबाज बीट होते हुए नजर आए. डॉट बॉल, 11 गेंदों का खिलाना बाकी है. बेहतरीन शॉट है, स्ट्रेट ड्राइव खेला, गेंद ऑन साइड लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को फील किया जाए एक ही रन से संतोष इसको जाकर पहुंचता हुआ 19 रनों पर. 10 गेंदों का खिलाना बाकी है. भरत सर जी क्या कहना चाहेंगे, 10 गेंदों में 20 से 25 रन जोड़ पाएगी टीम? यायला हवेत हीच अपेक्षा. मात्र बरेचसे खेळाडू मला वाटते कदाचित ऍबसेंट आहेत, मला तरी वाटते जहीर, कारण जितेंद्र राऊत यांच्या नावासमोर टीक नाहीये, त्यानंतर अंकुश पाटील यांच्या नावासमोर टीक नाहीये. किशोर मात्रे ज्याला स्फोटक आणि घातक खेळाडू गणलं जातं मालजीपाडा मास्टर्स या टीम मध्ये, तो देखील खेळाडू आज टीम मध्ये अवेलेबल नाहीये. तर कदाचित हे 3 खेळाडूंची कमतरता मालजीपाडा टीमला जाणवत असेल. मात्र पहिली मॅच आहे, पहिली स्पर्धा आहे, आज संघ या ठिकाणी दाखल झाला, हीच मोठी गोष्ट आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 19 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्विच हिटचा फटका, सक्सेसफुल फटका इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. या स्पर्धेतील पहिला चौकार पाहायला मिळतोय मिस्टर विनोद म्हात्रे यांच्या बॅट मधून. 4 धावा. बेहतरीन शॉट था, स्विच हिट किया था, गैप ढूंढा था और गेंद को टीपा ठारमान की दिशा में भेजते हुए नजर आए. ये बल्लेबाजी होनी चाहिए. इसको जाकर पहुंचता हुआ 23 रनों पर मालजीपाडा 11 टीम का, क्योंकि दोनों टीमों ने बहुत प्रयास किए हैं, मगर आज इस मैदान पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे कि चमचमाती ट्रॉफी उठानी होगी. तो अगली गेंद बेहतरीन गेंद और गेंद को खेल दिया ऑन साइड पर. गेंद मिड विकेट पर ट्रैवल होती हुई, जब तक नंदू पाटिल उस गेंद को फील करते, थ्रो आता विकेट कीपर के दस्तानों में. थोड़ी सी मिसफील्ड विकेट कीपर के दस्तानों द्वारा दिखने को मिलती हुई और 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई 25 रन बनते हुए 25 झालेत कमीत कमी. मी असं म्हणत नाहीये तर कमीत कमी 40 जहीर, जेणेकरून 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडूंचा खेळ आहे आणि या 40 धावा जरी फळकावर आल्या जहीर, तर देखील या 40 धावा मालजीपाडा टीमसाठी लढण्यासाठी या नारंगीच्या मैदानावर खूप आहेत. वेलकम तुकाराम मांगेला सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा अगदी समोरचा चेंडू होता, फुलवर लेन्सचा चेंडू, मात्र तो चेंडू मिस केला विनोद म्हात्रेनं. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी यतीन कडून, एक चौकार नो डाऊट. तिसऱ्या चेंडूवर यतीनचा एक चौकार आलाय, त्यानंतर मात्र यतीननं वापसी केली आहे. धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावर. 25 रनों पर स्कोर रुका हुआ है. कुछ ही गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. फील सुनिश्चित किया, मगर डीप पोजीशन है, जब तक गेंद को फील कर जाएंगे
एक रन पूरा होता और दूसरे की मांग होगी, मगर एक ही रन से संतोष होना पड़ेगा। शॉट में ताकत थी, बेहतरीन अंदाज में उस शॉट को खेला था, मगर पोजीशन था वहां पर। और एक रन के साथ ओवर नंबर 4 का खेल समाप्त, रन संख्या 26 रनों पर होती हुई माझीपाडा 11 टीम की। अब 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। बरसा जी 6 गेंदों में किमान 10 से 12 रन। पाणी पाणी प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा। शेवटचे 6 चेंडू 10 ते 12 धावा जहीर यायला हव्यात। मात्र आपण नेहमीच म्हणतो ना की अगर कुछ भी प्रॉब्लम हो तो घी सीधी उंगली से नहीं निकलते तो उंगली को टेढ़ी करना जरूरी आहे। अशा प्रकारचा आपण क्रिकेटमध्ये सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, तर इथे कुठेतरी नक्कीच उलट्या बॅटचा वापर हा मालजीपाडा टीमचा खेळाडू विनोद मात्रे मैदानाच्या आतमध्ये करतोय। धावा झाल्या 26, 4 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचे 6 चेंडू आहेत आणि या शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा मालजीपाडा संघ बनवेल। मी म्हटलं होतं की कमीत कमी 40 या आकड्यापर्यंत मालजीपाडा संघाला पोहोचावं लागेल, तर एक चांगली फाईट मालजीपाडा संघ दहिसर संघाला देऊ शकतोय। शुक्रिया डीजे। 6 गेंदों का खेल आना बाकी है। तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है इस नारंगी के ऐतिहासिक मैदान पर। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। और आखिरी ये 6 गेंदें, क्या बल्लेबाज अपनी हवाई बल्लेबाजी का जलवा दिखा पाएंगे? करना होगा। माझीपाडा टीम के बल्लेबाजों को दहिसर ने टीम टॉस जीता था और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है, वो अभी तक साबित हुआ है। मगर देखना होगा ये 6 गेंदें भरत सर जी के, ये 6 गेंदों में किमान 10 से 12 रन जुड़ेंगे तो एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। नक्कीच जहीर 6 चेंडू आहेत शेवटचे आणि किती धावा अनेकांना प्रश्न असेल। शॉर्ट बॉल बॅकफुट लावून चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला। अगदी नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळला गेला। बीट झाला यष्टीरक्षक, बीट झाला शॉर्ट लेगचा फिल्डर आणि चेंडू थेट निघून गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। शुक्रिया डीजे। बहुत ही बेहतरीन शॉट खेला था। शॉट फाइन लेके खिलाड़ी बीट हुए और गेंद सीमा रेखा के बाहर। अभी भी कुछ ही गेंदों का खेल है। आखिरी ओवर मैदान पर चलता हुआ, क्योंकि पावर प्ले में जो ये बल्लेबाजों ने बल्लेबाजी का जलवा नहीं दिखा, आखिरी ओवर में बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। ऑफ स्टंप पर गेंद बैकफुट पर गए, गेंद को खेल दिया डी पॉइंट पर, तो गेंद पर फील्ड की जाएगी। 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 32 रनों पर। 4 गेंदों का भरोसा जी खेल आना बाकी है। क्या कहना चाहेंगे? 4 गेंदों में 8 से 9 रन। बघ जहीर, आपण मगाशी म्हटलं होतं 6 चेंडू 10 ते 12 धावा यायला हव्यात आणि सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात। जहीर, सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात। शेवटचे 4 चेंडू आहेत, या शेवटच्या 4 चेंडूमध्ये 6 धावा करायचे म्हणजे 12 धावा येतील। या दृष्टिकोनातून मात्र क्रिकेट कदाचित खेळलं जात आहे। डान्सिंग डाऊन द पिच यावेळेस पुढे आलाय आणि पुढे येऊन चेंडूला अगदी गोलंदाजाच्या समोर खेळला गेलाय। फक्त सिंगल या ठिकाणी मिळणार आहे आणि एका धावेनं धावसंख्या झाली आहे माझीपाडा मास्टर्स या टीमची, ती म्हणजे 33 धावा। 40 आकडा दिसायला होता, 33 धावा या फळकावर लागल्या गेल्या। 3 चेंडूचा खेळ जहीर अजूनही शिल्लक आहे। सही कहा सर जी आपने। 3 गेंदों का खेल आना बाकी। स्कोर है 33 रन बने हैं, मगर ये 3 गेंदों में 1 विकेट चाहिए। बल्लेबाजों को करना होगा हवाई सफर, मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे। करना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। 3 गेंदों का खेल आना बाकी है। शॉट गिनती सफल होकर खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध है। गेंद विकेट कीपर के 10 में डॉट बॉल। जितनी डॉट गेंदें आएगी ना भरसा जी, उतनी बल्लेबाजों पर प्रेशर बनता हुआ नजर आएगा। बऱ्याचशा ठिकाणी जर आपण जहीर पाहिलं, अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसानं अक्षरशः बरीचशी मैदानं आतापर्यंत ओढली आहेत। काही टीमचं हेच मत आहे की आमचा सराव सुरू झाला नाही आतापर्यंत। माझीपाडा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर माझीपाड्याचं मैदान एकदम अप्रतिम मैदान आहे आणि कदाचित त्यांचा सराव आतापर्यंत सुरू झाला असेल। शॉट बॉल होता, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथे केला गेला होता। सिंगल काढण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद। कोण बाद झाले? संदीप पाटील हे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत। धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33 धावा। अजूनही एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे।
33 झालेत. एखादा षटकार आला तर 39 या आकड्यापर्यंत मालजीपाडा संघ पोहोचू शकतोय. म्हणजे आपण जी अपेक्षा केली होती की दहिसर टीम म्हटलं, दहिसर टीम देखील पूर्ण ताकदीने आल्या, कारण मोसमातील पहिली स्पर्धा खेळतोय, पहिली मॅच आहे आणि नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर आपण क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. त्याच्यामुळे दहिसर टीमने देखील चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे एक तर वैशिष्ट्य दहिसर टीममध्ये एक प्लस पॉईंट जर आपण पाहिला तर आज शनिवारचा दिवस आणि आज जहीर शनिवारचा दिवस असल्या कारणाने नंदू पाटील आज टीम मध्ये दिसतोय, हा एक प्लस पॉईंट आहे. की शनिवारी नंदूला कधी सुट्टी नसते. जास्तीत जास्त जर आपण मॅचेस पाहिल्या नंदूच्या तर रविवारच्या मॅचेस नंदूनं बऱ्याचशा अटेंड केल्यात. शनिवारच्या मॅचेस बऱ्याचदा नंदू दिसला नाही दहिसर टीममध्ये. म्हणजे आज एक प्लस पॉईंट की नंदू पाटील या टीममध्ये आहे आज शनिवारी असून देखील. त्याच्यामुळे नक्कीच नंदूची खेळ मी पाहिले, भरपूर ठिकाणी नंदूची खेळी पाहिले. त्यांना वन ऑफ द ग्रेट प्लेअर मिलिंद पाटील, मिलिंद भगत यांचं देखील मी नाव घेईल. त्याच्यानंतर त्यांच्याकडे आणखीन एक टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू तो म्हणजेच यतीन पाटील मायकल, हा देखील या टीममध्ये आहे. त्याच्यामध्ये बॅटिंग लाईनअपचा विचार केला दहिसर टीमचा तर आज एक लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे दहिसर टीमकडे. आखिरी गेंद, बेहतरीन शॉट, ड्राइव किया गेंद, जब तक गेंद को आज फील कर पाएंगे एक रन आसानी से पूरा होता हुआ दूसरे की मांग और बल्लेबाजों को लौटना होगा. स्कोर जाकर पहुंचा है 34, 34 रनों पर 35 रनों का लक्ष्य है दहिसर टीम के लिए. मगर क्या ये रन आसानी से चेस की जाएंगे? मगर गेंदबाजों को लड़ना होगा अब इस मैदान पर, लढावं लागेल. बघा धावसंख्या किती आहे हे खूप महत्वाचं आहे. धावा आहेत जवळपास जहीर त्या म्हणजेच 34-35 करायचे आहेत आणि 35 धावा जर तुम्हाला डिफेन्स करायचे असतील तुमची गोलंदाजी चांगले असायला हवी. चला या वेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेला दोन्ही टीम कॅप्टन विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचासमोर आपण यायचं आहे, मंचासमोर आपण यायचं आहे. त्या ठिकाणी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं या ठिकाणी स्वागत करतोय. मिलिंद भगत टीम कॅप्टन दहिसर आणि प्रसन्न भोईर टीम कॅप्टन मालजीपाडा, आपण प्लीज आमच्या मंचासमोर या. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, सांगतो.
भाऊ हॅलो प्रवीण भाऊ ची पार्टनरशिप शांताराम घरत सोबत केलेली ती पार्टनरशिप प्रवीण गावड सोबत केलेली पार्टनरशिप या सगळ्या गोष्टी अगदी डोळ्यासमोर येतात मित्रांनो. कारण हे सर्व लेजेंडरी खेळाडू आहेत नारंगी मास्टर्स या टीमचे. आणि दिलीपला कोण विसरणार. 40+ क्रिकेटमध्ये या खेळाडूचं मी नाव गुडलक ठेवलं होतं. एका चेंडूवर 6 धावा असताना अनेक वेळा ते षटकार गोल्डन षटकार दिलीपच्या बॅटमधून आलेत. प्रेमाने त्यांना भाऊजी म्हणतायत. स्वागत आहे मिलिंद भगत नारंगीच्या या स्पर्धेमध्ये. जेपीला कोण विसरणार. खास करून कदाचित घोडबंदरच्या मैदानावरची 43-43 धाव्यांची ती जेपीची खेळी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. ते अर्धशतक हुकलं होतं. चला टीम कॅप्टन एक्सर बी यतीन नितेश किणी आपण यायचं आहे त्वरित. नितेश आर के मोरवा चेतन पाटील आपण पेपर वर्क करून घ्यायचं आहे प्लीज वर या. चेतन पाटील आर के मोरवा बघा ज्यांच्याविषयी मी मगाशी म्हटलं होतं शांताराम घरत आणि जेपी यांची पार्टनरशिपच्या विषयी मी मगाशीच बोललं होतं. आणि शांताराम घरत हे देखील या ठिकाणी दाखल आहेत. वेलकम शांताराम घरत साहेब आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. सलामी जोड़ी मैदान पर आती हुई मिलिंद पाटिल और नंदू पाटिल ऐसी जो सलामी जोड़ी मैदान पर है 35 रनों का पीछा करने के लिए दहशत टीम के द्वारा. एक लाजवाब खिलाड़ी है नॉक स्ट्राइक पर नंदू पाटिल सर. एक लाजवाब फिर वो टेनिस क्रिकेट का लबर बॉल फिर उसके बाद लेजर क्रिकेट टाइम्स में बेहतरीन बल्लेबाजी. मगर अब देखना होगा गेंदबाजों को यहाँ पर गेंदबाजी का नजारा पेश करना होगा. वह 40 की तमाम सितारे समाज मास्टर खेला जाता हुआ. पहली गेंद फुल टॉस गेंद थी. गेंद को आउटसाइड पर खेल दिया. गेंद सीमा रेखा बाहर 4 रनों के लिए फरार होती हुई पहला चौका आता हुआ. फुल टॉस गेंद थी और बल्लेबाजों ने उसका पूरा फायदा उठाया. मिलिंद पाटिल के बल्ले से आता हुआ ये पहला चौका और 4 रनों के साथ शुरुआत करते हुए मिलिंद पाटिल सर जी क्या कहना चाहेंगे सर जी. मी म्हटलं होतं जहीर सुरुवातीला ज्यावेळेस मालजेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की एक लांब लचक बॅटिंग ऑर्डर ही दहिसर संघामध्ये आहे. त्याच्यामुळे 40च्या पलीकडे मालजेपाडा संघाला जायचंच आहे. हा निर्धार मालजेपाडा संघानं करायला हवा होता. मात्र नक्कीच थांबला गेल्या 38 या धावसंख्येवर. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर चौकार हा इथे मात्र मिलिंद पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिलाय. ऑफसाईडला फ्रंटला आला होता. शॉर्ट बॉल होता. अगदी ऑफसाईडला चेंडूला कट केला गेला. पॉइंट रेझरमध्ये चरण राऊत चेंडूला फील्ड करतायत. सिंगल मिळेल या ठिकाणी. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक त्याने रोटेट करण्यात आलेले आहे. स्ट्राईकवर नंदू पाटील येत आहेत. दहिसर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. नंदू पाटील खरोखरच वानखडे स्टेडियम मी कधीही विसरू शकणार नाहीये. या मोसमामध्ये नंदूनं वानखडे स्टेडियमवर नेलं होतं. हिंदुजा हॉस्पिटल्स वर्सेस आणखीन एक हॉस्पिटल्स होती त्याची ती स्पर्धा सुरू होती. सुरुवातीलाच हिंदुजाचे भरपूर खेळाडू आऊट झाले होते. मात्र त्या वानखडेच्या मैदानावर त्या वानखडेच्या विकेटवर नंदू पाटील यांच्या बॅटमधून आलेल्या त्या 50 धावा अगदी डोळ्यासमोर आहेत माझ्या. मी स्वतः त्या ठिकाणी साक्षीदार होतो. काय बॅटिंग केली होती. आणि 40+ क्रिकेटचा विचार केला आपण तर 40+ क्रिकेटमध्ये देखील 3 अर्धशतकं हे नंदू पाटील यांच्या नावावर आहेत. जहीर सही का सर जी. ये बेहतरीन खिलाड़ी मैदान के अंदर सलामी जोड़ी के लिए स्ट्राइक पर है. खाता खोलना है
फिनिशेशन को परखते हुए नजर आएंगे। 35 रनों का पीछा है, स्कोर जाकर पहुंचता हुआ 5 जैसे टीम का। अगली गेंद नंदू पाटिल के लिए आती हुई, कदमों का इस्तेमाल किया, ड्राइव किया मैदान पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा। बेहतरीन फील्डिंग, वहां पर लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ, मगर एक रन रोकने में नाकाम। नंदू ने अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 6 रनों पर। चला एक्सर बी टीम कॅप्टन बघा, मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे नियमानुसार। हा माझा तुम्हाला दुसरा कॉल आहे, त्याच्यामुळे प्लीज आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे। टॉस झाल्यानंतर केनी आपण लगेच माझ्याकडे पेपर वर्क करण्यासाठी यायचं आहे, कारण आरकेचे टीम कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे। ऑफ साइडला पंच केलाय, गॅपमध्ये चेंडू निघून जातोय, पॉइंटचा फिल्डर चरण राऊत चेंडूला फील्ड करतायत, सिंगल फक्त मिळेल। एक धाव, चांगली गोलंदाजी बघा, धावसंख्या जरी तोकडे आहे, 38 धावा हे समोर लक्ष आहे। 38 धावा मालजीपाडा संघाला डिफेन्स करायचे आहेत, या कारणास्तव मात्र मालजीपाडा संघाने आपल्या टीम मधला अव्वल गोलंदाज या ठिकाणी यूज केला जातोय, प्रसन्न भोईर। सही कहा सर जी आपने, ये 2 बैटर सलामी जोड़ी के लिए आए और एक बेहतरीन बल्लेबाजियों का नजारा पेश होता हुआ, फील्डिंग की सजावट होती हुई, पावर प्ले चलता हुआ, इसको जाकर पहुंचता हुआ 6 रनों पर। एक तरफ नंदू पाटिल है, 7 रन बने हैं, 7 धावा झाल्यात। अगली गेंद नंदू पाटिल फील्डिंग की सजावट को देखते हुए, एक बेहतरीन बल्लेबाज है, आउट साइड पर गेंद को खेल दिया, गैप में है, कोई खिलाड़ी ने, देखना होगा अंपायर का निर्णय, 1 बाउंस, गेंद सी मारेगा बाहर, 4 रन के लिए फरार। कमांड दीजिए। थँक्यू। धावसंख्या झाली आहे ती 11, माफ करा 35 टार्गेट आहे, 38 नाही 35 टार्गेट आहे। त्या ठिकाणी या षटकानंतर या ओव्हरनंतर टॉस करून घ्यायचे, आयोजकांना विनंती करतो, दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी आहेत। शेवटचा चेंडू असेल या षटकातील, प्रसन्न भोईर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू, अगदी यष्टीच्या थोडासा वरून हा चेंडू मात्र निघून गेलाय। पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, म्हणजे म्हणायचं गेलं तर स्लॉक स्लिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न नंदू पाटील यांचा होता। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय तर थोडंसं वर्चस्व आहे दहिसर मास्टर्स या टीमचं। धावा झाल्या ते 11। या वळू आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं त्या ठिकाणी नाणेफेक केली जाते, सर्वात आधी आपण सन्मान करतोय या ठिकाणी एक्सर बी टीम कॅप्टन यांचा या ठिकाणी हा सन्मान हा केला जात आहे। नितेश किणी, वेलकम नितेश, वेलकम एक्सर बी, आपलं हार्दिक स्वागत आहे या पहिल्या स्पर्धेमध्ये। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं नारंगीच्या मैदानावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यानंतर सन्मान केला जातो त्या ठिकाणी आर के मोरवा या टीमचे नवीन कर्णधार चेतन पाटील यांचा या ठिकाणी सन्मान हा केला जातोय बघा। कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन हे दोन्ही आहेत, जयेश एका साईडला, गणेशला आपण पाहिलं तर वेलकम चेतन, वेलकम आर के, दोघांचंही हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी। चला आपण टॉस करूया, सर्व लेजेंडरी खेळाडू आहेत, रामचंद्र जॅक्सन, JP, शांताराम घरतला आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी, किशोर आहेत, JP जयप्रकाश घरत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन होतोय। मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत, कॉइन स्विन गेलाय त्या ठिकाणी JP ना, आणि टॉस विन दहिसर मास्टर एक्सर बी टीमनं या ठिकाणी टॉस जिंकले। येतील आपण वर यायचंय, नितेश किणी आपण वर या, पेपर वर्क आपलं करून घेऊया। चला मॅचच्या दिशेने जाऊया। जहीर भाई आमच्या सोबत जुळले गेले, धावसंख्या आपण पाहतोय तर 35 धावेचं टार्गेट समोर आहे। ऑन ड्राईव्ह केले गेले, अराउंड द कार्पेट चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय, धनेश्वर चेंडूला फील्ड करतोय, एकेरी धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय। धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12। सही कहा सर जी आपने, बेहतरीन ड्राइव किया था, 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचता हुआ 12 रनों पर, 35 रनों का ये पीछा होता हुआ, 35 रन बनाने हैं, मगर क्या पर तो सलामी जोड़ी देखकर बल्लेबाजी का नजारा पेश करती हुई नजर आई। नंदू पाटिल के बल्ले से एक बेहतरीन चौका देखा, मिलिंद पाटिल के बल्ले से एक बेहतरीन चौका हमने देखा है। अगली गेंद नंदू पाटिल खेलिए तैयार,
वो अच्छी गेंद थी, हल्का सा खेला गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई, 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ 13 रनों पर। दूसरा षटक चालू असताना आपण पाहतोय 13 धावा दैसर मास्टर 11 या संघाचे आपल्याला पाहायला भेटतात। एक सुंदरसा सामना आपण पाहतोय। आजच्या दिवसातला हा पहिला सामना। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत है। फील्डिंग की अब सजावट होती हुई नजर आएगी। बिलपाड़ी स्ट्राइक पर है, अगली गेंद खेलता यार, बहुत ही खराब गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बार हम पार घूमेंगे। वाइट बॉल का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंची हुई 14 रनों पर। दूसरा ओवर प्रगति पर है। इसके बाद 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है, मगर गेंदबाजों पर बैकअप करना होगा गेंदबाजों पर, क्योंकि विकेट आप लेंगे तो ये मैच में बने रह पाएंगे। अच्छी गेंद दी, लखट कर दिया, गेंद जा रही है थर्ड मान पर, जब तक इनको फील किया जाएगा। एक रन पूरा होता दूसरे की मांग है और दूसरा भी पूरा हो जाएगा। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती 16 रन बनते हुए। दोनों सलामी जोड़ी एक पार्टनरशिप बनाते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि जानते कि 34 का पीछा करना है, ये आसानी के साथ पीछा किया जाएगा, मगर एक एक रन बहुत कीमती भी होते हैं। नक्कीच जहीर, एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे। सगळ्यात महत्वाचं काय तर इथून जर मालजीपाडा संघाला या धावा डिफेन्स करायच्या असतील, इथून जर विजयी प्राप्त करायचा असेल, तर अशा प्रकारे गोलंदाजी मुळीच चालणार नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं जहीर तर विकेट फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण असेल। विकेटच्या शोधात राहावं लागेल मालजीपाडा टीमला, तर कदाचित या 35 धावा मालजीपाडा संघ डिफेन्स करू शकतोय। सही कहा आपने, विकेट लेने होंगे। अगली गेंद मिलिंद खेलता यार, कदमों का इस्तेमाल करके इन टाइप पर गेंद को कट करना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संपर्क बराबर हुआ नहीं। गेंद विकेट पे मंडराती हुई डॉट बॉल। अब जितनी डॉट गेंदे उतना प्रेशर बल्लेबाजों पर होगा, मगर गेंदे डॉट होगी तो बल्लेबाजों पर प्रेशर, या विकेट मिले ना मिले मगर लाइन टू लाइन गेंदबाजी होगी तो बल्लेबाजों पर प्रेशर होगा। सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच, अगदी बरोबर म्हटलं तू। लाईन टू लाईन गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, आणि विशाळ आहे, अनुभवी गोलंदाज विशाळच्या विषयी म्हणायचं गेलं तर पुन्हा एकदा चुकी या ठिकाणी होताना आज काय घडत आहे मालजीपाडा टीमकडून? आपण असं म्हणू शकतोय का की कदाचित मालजीपाडा टीमचा सराव नाहीये? कदाचित, असं आपण कदाचित म्हणू शकतोय। आणि मी मगाशीच विशाळची स्तुती केली, कारण विशाळकडून ही अपेक्षा नाहीये। वन ऑफ द ग्रेट बॉलर, मग ते ओपन क्रिकेट असू द्या, 40 प्लसचा क्रिकेट असू द्या, सर्व बाबी जर आपण समोर आणल्या तर नंबर 1 गोलंदाज, मग त्याच्याकडून चुकी होताना या ठिकाणी जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, फुलटॉस चेंडू, फ्लिक्सचा फटका आपण पाहतोय ऑन साईडला, मिड विकेट डीपला प्रसन्न भोईर चेंडूला फील्ड करतोय, 1 धाव थांबवली गेली, चांगलं शतरक्षण या ठिकाणी प्रसन्न भोईरकडून सिंगल इथे मिळेल। एखादी धावेनं मात्र धावसंख्या फळकावर लागली गेली आहे ती 19 धावा झाल्या आहेत। 35चं टार्गेट आहे, चेंडू शिल्लक आहेत ते 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 16 धावा। काय म्हणशील जहीर? 19 गेंदे और 16 रनों की दरकार है। फासला बहुत दूर है, मगर गेंदबाजों पर अब भी बल्लेबाज हावी है। अगली गेंद नंदू पाटिल की लाती हुई, शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना था, मिस टाइम शॉट है, गेंद हवा में थी, कैच का मौका था, खिलाड़ी बीट हुए और गेंद जा रही है फाइन लेग क्षेत्र में, सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार। कमान डीजे थँक्यू। मला वाटतं त्या ठिकाणी दर्शन कदाचित मला वाटते होते, आणि खरोखर तो कॅच होणं गरजेचं होतं। इथे संधी तर निर्माण केली होती विशाळनं, अपेक्षा होती की तो कॅच दर्शननं पकडावा, मात्र तो कॅच पर्यंत दर्शन पोहोचू शकला नाही। दर्शन म्हणतो की तो कॅच मध्ये अगदी समोर होता, आणि माझ्या दृष्टिकोनातून तो माझ्याकडे तो कॅच नव्हता। पाणी घेऊन जायचं मैदानात, प्लीज पाणी हवंय, मात्र ती संधी मात्र गमावली गेली या ठिकाणी, आणि त्या संधीचं सोनं झालं या दहिसर टीमसाठी। धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23। लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी नियमावली क्लिअर करतोय, नियम भरपूर ॲड झालेत ह्या वर्षी या सीझनमध्ये आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये। इथे तुम्हाला कंपल्सरी एका ड्रेसकोडमध्ये असणं गरजेचं आहे। नवीन खेळाडू असेल तर त्या खेळाडूचा वेगळा गणवेश असला तरी देखील चालेल। त्यानंतर आपण पाहिलंय की ह्या वर्षी आपण नवीन नियम काय बनवलाय, तर जर्सी आणि जी ट्रॅक तुम्ही परिधान कराल त्यावर देखील आपल्या मंडळाचा लोगो हा कंपल्सरी असायलाच हवा।
ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा सामना सुरू होईल त्यावेळेस 12th मॅनच्या भूमिकेमध्ये 12वा खेळाडू जो नावं सांगण्यासाठी येईल तो देखील तुमच्या खेळाडूच्या लिस्टमधील अधिकृत खेळाडूच असायला हवा. हा एक नवीन नियम मंडळानं मात्र आणलाय, त्याच्यामुळे त्या नियमांचं पालन करा आणि एक प्रामाणिक क्रिकेट आपण 40+ खेळा. इतकंच म्हणेन मी. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी मिस्टर विनोद म्हात्रे. 18 चेंडू 12 धावांची गरज, 1 षटक. झहीर जवळपास 2 ते 3 विकेट, 2 ते 3 धावांचं एखादं षटक मालजीपाड्याच्या दिशेनं आलं तर मात्र या मॅचला रंगत येईल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं गेलं, लॉंग ऑनच्या दिशेनं मात्र धनेश्वर चेंडूला फील्ड केला, सिंगल इथे मिळेल. या फटक्यावर एकरी धाव्याने दहिसर मास्टर्स संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे दहिसर टीमची ती 24 रन बने हैं, मगर अब 17 गेंदें और सिर्फ 11 रनों की दरकार है, मगर विकेट चाहिए मजबूर टीम के गेंदबाजों के लिए. अच्छी गेंदबाजी का जलवा भी करना होगा. नंदू पाटिल स्ट्राइक पर है. अगली गेंद नंदू पाटिल खेलने के तैयार. फुल टॉस गेंद दिया, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्गर पर जाती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. बेहतरीन फील्डिंग, मगर 2 रन को रोकने के लिए नाकाम होते हुए नजर आएंगे. थ्रो में थोड़ी सी लेरी होती हुई और इस 2 रन के साथ स्कोर में प्रति होती इसको जाकर पहुंचता हुआ 26 रनों पर. एक गेंद आपके लिए इवेंट के बराबर है, क्योंकि पहला मुकाबला आप देख रहे हैं और सीजन का ये पहला टूर्नामेंट. अगली गेंद नंदू पाटिल की लाती हुई, बेहतरीन शॉट आउट साइड पर, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है. ये कैच ड्रॉप और गेंद जाएगी 1 बाउंस सीमा के बाहर. 4 रनों के लिए फरार. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा जर या झेलच्या विषयी जाहीर म्हणायचं गेलं तर कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हटलंय. ऑफ साईडला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. बीट झाला बॅटर, मात्र पंच या ठिकाणी वाईट घोषित देतात. गोलंदाज कोण आहे तर जवळपास विनोद म्हात्रे. कॅच कोणी सोडला तर हितेश म्हात्रे. दोघेही सक्के बंधू आहेत. गोलंदाज आणि जो फिल्डर आहे हे दोन्ही सक्के बंधू आहेत, मात्र एका बंधूकडून चुकी झाली त्या ठिकाणी. इतकंच म्हणेल. विकेटच्या शोधात मालजीपाडा संघाला राहायचं आहे. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे आलाय, चेंडूला पूल केलाय, पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. मॅच विन. अभिनंदन दहिसर मास्टर्स. सामना या ठिकाणी फिनिश झालाय. कधी टार्गेट कधी ते यशापर्यंत पोहोचलो हे कळलं देखील नाही दहिसर संघाला. या विजयी चौकारानं मात्र नक्कीच दहिसर संघाचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मालजीपाडा संघाचं देखील या ठिकाणी कौतुक, कारण मालजीपाडा संघ देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर उपस्थित राहिलाय. धन्यवाद मालजीपाडा मास्टर्स, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चला हस्त आंदोलन करा दोन्ही संघानं आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय हस्त आंदोलन आपण करायचं आहे, त्यानंतर मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. चला RK मोरवा आणि एक्सर बी या टीमनं रेडी द्यायचं आहे. टॉस विन झाला होता, मला वाटतं एक्सर बीचा संघ प्रथम शतरक्षण स्वीकारलंय ते एक्सर बी या टीमनं आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे या नारंगीच्या मैदानावर, या ऐतिहासिक मैदानावर, ते म्हणजे RK मोरवा या टीमला. चला वळूया आपण सन्मानाच्या दिशेनं. मी टीम कॅप्टन मालजीपाडा प्रसन्न भोईर यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचापाशी यायचं आहे. त्या ठिकाणी आपला सन्मान हा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने केला जात आहे. प्रसन्न भोईर आपण आमच्या मुख्य मंचाजवळ यायचं आहे.